नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा असल्याच्या बातम्या आपण मागील काही दिवसांपासून पाहत होतो, वाचत होतो. मात्र आता हिंगोली जिल्ह्यातून चक्क एटीएम मशीन मध्ये खडखडाट असल्याचं एक चित्र पाहायला मिळतंय. यामुळं ऐन पेरणीच्या हंगामामध्ये एटीएम मशीन मधून कॅश निघत नसल्यामुळं शेतकरी तर त्रस्त झालेच आहेत. मात्र या एटीएम मशीन मध्ये कॅश नसल्याचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी वर्गालाही सहन करावा लागतोय. माझं नाव दत्ता काशीराम पाचपुते, राहणार टाकळी कान्होबा ढोलकेची वाडी येथला शेतकरी आहे मी. आज रोजी बऱ्याच दिवसापासून आपण बँकेला चक्रा मारायला 2,000 रुपये दिलेत. एटीएम गेल्या 3 महिन्यापासून बंद आहेत. आज रोजी खत बियाणे पैसे नाहीत, फार अडचणी आहेत. पण आता कोणाला भांडाव, त्याच्यामुळं सर्वस्व गांभीर्याने प्रशासनाला लक्ष द्यायला पाहिजे आणि जे बँकवाले जे पैसे नाही याले बी आदेशित करायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आज रोजी शेतकरी पहिला समजे कोण घाळ झालाय. गेल्या वर्षी पाणी पडला, त्या पाण्यात समजा गेलं. आज रोजी आता पेरणी दिवसात तोंडाराले पैसे भेटन झाले. एक तर त्यात खतबी भेटन, त्यात पैसे भेटन. काय करायचं, शेतकऱ्याचं दोही कोण मरण आले आज रोजी. त्याच्यामुळे याच्याकडे गांभीर्यानं प्रशासनाला लक्ष दिलं पाहिजे. आमची एवढीच मागणी आहे. गेले 3 महिने एटीएम बंद आहे, त्याच्यामुळे फार गांभीर्याची गोष्ट आहे. याच्याकडे प्रशासनाला लक्ष तात्काळ दिलं पाहिजे. आमच्याकडून एवढीच मागणी आहे. बाजारामध्ये व्यापारी आर्थिक चणचणीत आहेत, कारण की शेतकरी असो की इतर नागरिक असो, त्यांना एटीएम हे चांगलं साधन आहे तात्काळ पैसे काढण्याचं. परंतु गेला महिनाभर झाला हे एटीएममध्ये सगळं नाणे टंचाई असल्यामुळे खडखडाट आहे आणि त्यामुळं याचा परिणाम व्यापारावर सुद्धा होत आहे. बँकेने खरं पाहिलं तर त्यांना विचारणा केली असतं, त्यांच्याकडून उत्तर येते की इथं पैशाचा तुटवडा आहे आणि त्याच्यामुळं एटीएम चालवणं शक्य नाही. तेव्हा माझी प्रशासनाला विनंती राहील, बँक प्रशासनाला, त्यांनी या एटीएममध्ये रोख्याची व्यवस्था करावी. कारण की एटीएम हे असं चांगलं साधन आहे की एक तर बँकेचा बी ताण कमी होतो आणि छोट्या मोठ्या लोकांना इथून नोकरी हव्या असो, शेतकरी असो, व्यापारी असो, यांच्याकरता छोट्या मोठ्या रकमा काढून ते चलनामध्ये आणण्याकरता सर्वात चांगलं साधन आहे. माझी विनंती राहील यांना, प्रशासनाला, बँक प्रशासनाला, त्यांनी तात्काळची व्यवस्था करावी आणि बँकेमध्ये पैशाची व्यवस्था करून एटीएम चालू करावं.